बेत बघा किती बेत आहे आज. आज तिथं 120 रुपये. नगरच्या पुढे आणून आपल्याला उभा केलेला आहे अर्ध्या तासात. त्याच्यानं 35वा पोडा चालू आहे. पुढे आता ट्रेक बिट बघून कसं वाटते तुम्हाला. पुढे मागं झोपलेले डोल टाका की मला 3 वेळा आतापर्यंत डोसून झालंय की यांना सांगा झोपायला पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये 4 ते पिढा बांधणे डोळ्यात लहू व्हायचे वेळ आलेले. सध्या दिसणार शाहीद कपूर आणि आम्ही दिसणार तुकड्या त्या हॉटेलला आपण नाश्ता केलेला आहे. अजिबात येऊ नका. हॅलो गाईज, आज आपण चाललेलो आहे देवाला. सतीश बाया सोबत आहेत, अध्यक्ष महोदय सोबत आहेत आपल्या. आणि इकडे आपले मित्र घेत आहेत व्हील्स. किती घेतले? 5 बस का? 5 मागाशी 4 संपवलेत, आता 5 घेतलेत. 5 पण पुरणार नाहीत. हा वाघ आहे खायला. इथं बघू शकता दुकान बघू शकता. इथं थांबलेलो आहे आपण चहा घेण्यासाठी. गँग आमची आपण आलो आहे I-20. बघूया कशी होती ट्रिप पुढे. कितीला आहे एवढं महाग आहे? 6 न काय 10 घ्या की. 6 न काय होते? 5 ला एक आहे. 10 घे वेगळी. हा 2 मागायची अशी सपली. आणि 4-5 द्या. किती झाले चार्ज? सतीश भैया काय म्हणताय तुम्ही? सतीश भैया आता गाडी घेणार आहेत. कधीपासून ड्रायव्हर आमची चालवून गाडी लाईट धुवायला लागली तिथे. बघू शकताय तुम्ही. अध्यक्षांचं लक्ष खोर आहे. अध्यक्ष लांब हात करतायत आपल्याला. चला बघूया पुढची ट्रिप कशी होते आपली. बेत बघा किती बेत आहे आज. आज तिथं 120 रुपये. 130 रुपये बेत. हे बघा आमची खास मित्र सतीश पवार करताना इथे. किती बेत आहे? 10 बेत आहेत. 10चा बस का? 10 त्यांचा फोटो घेऊया आपण. इथे फोटोशूट करूया. इकडे बघा. ओके चला. अध्यक्षांना झोप आलेली आहे. बघू शकता डोळे त्यांचे बसलेले. हे आपले ड्रायव्हर डायरेक्ट कुठं नगरच्या पुढे आणून आपल्याला उभा केलेला आहे अर्ध्या तासात. गजब बेइज्जती है. 530 किलोमीटरचं रनिंग. 330 किलोमीटरचं रनिंग 3 तासात मारलेलं आहे. पुढे घ्या. हे आपले शुभम भाऊ तुमच्या काय भावना या रनिंग बद्दल? आमच्या काय सुद्धा फक्त कंबरा ढिली झाली. सतीश भयान काम चालू केलेलं आहे. खाणे प्लस ड्रायव्हिंग. ते बघू शकता तुम्ही इथे. त्याच्यानं 35वा पोडा चालू आहे. उठाले रे देवा. म्हणजे काय चालू आहे? आता निष्ठून पडणार आहे. चालू. अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे या ट्रिप मध्ये. खूप महत्वाची. तेवढ्यात 3 वेळा जेवला असतो तरी परवडला. देवा लावून जाऊ दे. देवा पेटवा लाईट लावा. नाहीतर मागलं तर केस कापण्याची आता. सूरज भाऊ आकडलेले आहेत रनिंग मारून. पाय दुखायला लागले. गुडघ घायला आलेत. बघू शकताय तुम्ही गुडघे. आणि हे आता आपले बसलेले आहेत. ड्रायव्हर छोटा म्हणजे चालू आहे बसलेला आहे. रस्ता बघू शकताय. रस्ते कडेला गाडी गेलेली आहे आपली. हळूहळू जाऊ दे. एखाद्या वेळी कुठं पळून जाणार नाही. 11 चिप्स सत्तेराव खाऊ नका. काय बसना झाले तरी 5-5, 7 एकदम वेल्स चालू आहेत आतमध्ये घालायचे. अंतरावर जनताच्या गोळीचा देखील बंदोबस्त. ते बघू शकताय तुम्ही. किती पुढे आणलेले? 9-10 पुढे आणलेले आहेत. भाऊंच्या अशा 15 पुढे खाण्याच्या भूमिकेमुळे येताना त्यांना स्माइली जेल पण घ्यावं लागणार आहे. शिफ्टचा विषय चालू आहे. शिफ्ट दिसल्यावर काय वाटतंय आपल्याला? दिसल्यावर मेन शिफ्ट मालक काय वाटतं?
आणि हे स्विफ्ट आहे पुढे असा ट्रक बीक बघून कसं वाटते तुम्हाला? चीटिंग करता है तू. आणि रात्रभर जागण्याचा अनुभव आज सत्यजित रावांचा आमच्यासाठी खऱ्या अर्थानं कामाला आलाय. केवळ आम्हाला गजरची गरज नसत्या, पण सत्यजित रावांच्या पाठीपाठच्या मेसेजची गरज आहे आम्हाला. आणि 15 पुढे व्हील्स, 15 पुढे राजी इलायच्या, त्याच्यानंतर चिंगम, म्हणजे पोटात एक बॉलच तयार करायचा, फुटबॉलच तयार करायचा योग आज सत्यजित रावांच्या निमित्तानं आम्हाला बघायला मिळणार आहे. तो योग आहे. आता एवढं सगळं पचवायला हवामान हार्डेच लागणार आहे यापुढे. आणि शुभमनं तर सत्यजित रावांच्या जीवावर उठण्याचा बेत घेतला. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता शुभमने केलाय मिरचीचा फड. शुभमला काय आता त्या मिरचीच्या प्लॉट मुळे थोडस जरा या वेळ भेटत नाही. थोडेसे बेचैनी जरा चेहऱ्यावरती जाणवते. काय नाही बेचैनी नाही, कारण कालच तोडा झालाय आणि तब्बल 2,14,000 रुपये उत्पन्न शुभमने या ठिकाणी मिळवलंय. लगा मेरा मजाक. आणि आगामी काळात ती जर अजून भरभराटी झाली तर पुढची ट्रिप सुद्धा स्पॉन्सरशिप घेईन असं त्यांनी मला वचन दिलेलं आहे गपचूप मध्ये. आणि आजच्या ट्रिपसाठी तब्बल वेळ दिली होती 7:45ची. सत्यजित रावांचं घड्याळ आपल्याला माहित आहे, त्यांना 8 आणि 11 फरकच समजला नाही. तसं जरा जजमेंट चुकलंय. एक 4 वाजता ड्रायव्हिंग करताना जागा आहे आपल्या गाडीत, सगळे झोपलेले आहेत. सगळे डोळ झाका सगळे मागे झोपलेले आहेत. डोळ झाका की रोबोटला कमांड दिल्यानंतर सूरजभाई यांनी पुढे कमांड द्यायला सुरू केले. त्यामुळे त्यांची कमांड फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे डोळ्यांना पटाटे व्हायची वेळ आलेली आहे. गुड नाईट म्हणतायत आणि सातत्यानं ब्लॉग सुरू करतायत. त्याचं धोरण काय आहे ते आता महाकालपर्यंत जाण्याशिवाय शुभमला जर आमच्या चेन पडणार नवीन नवीन मित्र असल्यामुळे शुभमनं मला 3 वेळा आतापर्यंत डोचवून झालंय की यांना सांगा झोपायला पाहिजे. पण केवळ सत्यजित रावांच्या मनोरंजनासाठी, म्हणजे घोगड्यासाठी आम्हाला कीर्तन ऐकावं तर आमच्या मित्रांचा सुरेश दादांचा जर आधार कार्डवरचा जर आपण फोटो पाहिला तर आपण फोटोग्राफर आहोत याची नितांत समजावून सांगण्याची त्यांना गरज नाही. कारण त्यांच्या आधार कार्डचा जर फोटो बघितला तर ज्युनियर केजीत त्यांनी जे आधारला अपलोड केलाय त्याच्यानंतर त्यांनी फोटो काही अपलोड केलेला नाही. आणि अतिशय मनमोहकपणे असणारे आमचे सत्यजित पवार यांना पण सांगायची नितांत गरज आहे. त्यांनी देखील बालवाडीतलाच फोटो अपडेट केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी फोटो काय बदलला नाही, म्हणजे स्वतः फोटोग्राफर असून सुद्धा आपला फोटो काढायला वेळ नाही अशी ही मंडळी आज आमच्या सोबत आहेत. त्यामुळे दिसेल त्या पंचायत समितीत जाऊन आम्ही आता त्यांचं पहिल्यांदा आधार अपडेट करणार आहे. आणि 14 इलायची राजी इलायची खाल्ल्यामुळे आता त्यांनी बुक बंद ठेवलेला आहे. त्यामुळे चला. आणि अशा तऱ्हेने बाय गुड नाईट. 4:30 वाजत आले तरी पण जागीच आहेत आम्ही. त्यामुळे आता झोपण्याची नितांत गरज आहे. महाकाल भेटू महाकाल पशी आपण आता. महादेव साईराम हर हर महादेव. पाणी पिताना मी पहिल्यांदाच बघितले. भल्याभल्यांना घड्याळात वाट बघायला पाणी पाजणारा हा वाघ आहे. आता गाल पोहोच तर पाणी पिलाय. रोज मी थम्सअप पिताना मग बघतोय सत्यजित रावांना. थम्सअप केले की आता 16वा पुढा वेळ केलेला आहे. घेतलेला आहे. खर्च सत्यजित रावांच्या वस्तूवर खर्च केलेला आहे. त्याबद्दल देखील त्यांचं मंडळ आभारी आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये घरातनं 4 कप्पी डबा आणण्याची भूमिका मी घेणार. आमच्या ताईंनी म्हणजे वहिनींनी सत्यजितला ब्लॉक करून सुद्धा सत्यजितनं ब्लॉग बनवायचं धाडस केलंय. अध्यक्षांनी लाईट बंद केलेली आहे भावांनो. आपण आता अध्यक्ष जाणार आहे झोपेस.
आपण फक्त आता सध्या भैयांसोबत बोलूय. पुढे पुढे खात जाऊया आपण पुढे 15 पुढे अजून पुढे पडलेले आहेत. अध्यक्ष काय म्हणला? ब्लॉगची पार्श्वभूमी पाहता शुभम म्हणतोय की नंतर हा ब्लॉग पाहिला तरी हसू हसून सत्यजित रडणार आहे. चला संपलेला हे विषय. असं म्हणत म्हणत ब्लॉगर आमच्या डोळ्यांचा बटाटा करायच्या मूड मध्ये येत असं दिसतंय आम्हाला. पण आता खरंच झोपण्याची आता खरंच बोला. आणि त्यामुळं ब्लॉगर म्हणले की मी चांगला दिसावा या दृष्टीने ब्लॉगर दाखवा, ब्लॉगर त्यात दाखवा. 8ला येऊन 11 वाजेस्तर तर त्यांनी दाढी पडण्यातच घालवलेला आहे. किरण मेटकरी यांच्या सौजन्याने चांगल्या सलून मध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे. आणि आपल्या केसांवरती त्यांनी हात फिरवलेला आहे, दाढीवरती हात फिरवलेला आहे, जॅकेटवरती सुद्धा ताबा मारलेला आहे. टचका लागते जॉकेट घेतलं होतं आणि ते अतिशय कम्फर्टेबल आहे. हे त्यांना ते घातल्यावरती त्यांच्या हो, लक्षात आलं. हो. खूप छान आहे. आता काय काढत नाही. कौन है ये लोग? अगोदर ह्या जॉकेटला ते ब्लँकेट म्हणलेले फिलिंग आलेली आहे. त्यामुळे आता ते काढलेलंही नाही. काढण्याचा मानच धरलेला नाही. त्यामुळे आणि अतिशय विकी कौशिक त्यांच्या पर्सनॅलिटी यामध्ये दिसते. तेरा तव गालात खिळ्या पाडून पाडून हसू आलेला आहे. शुभमच्या खळ्यात एखादा आयरा बसून खेळू घेतल्या इथं. आणि सत्यजित सुद्धा बारक्यातून गालात खळ्या पाडलेल्या आहेत. करो हाथ जोड़ के मैं गुजारिश करता हूँ. आज ही ग्रँड उटार येणार होती पण काही काही अशा ड्रायव्हरांच्या भीतीमुळे अध्यक्षांनी ते आपल्या माझ्या पायाची इंज्युरी ठेवली आणि कोणत्याही चालकावरती मला विश्वास नाही राहिला. सत्यजित ग्रँड विटारा म्हटलं किमान 180च्या आत तरी राहिला नसता आणि मला तळमळीनं शुगर झाली असती. मला अध्यक्षांनी टाकायचं झालेलं आहे. शुभमच्या घरात त्या मीटरला वायरा जोडल्या नसल्यामुळे शुभम काही लाईट लावायला माग वट्टा अंटाना झालाय. पण आता शुभमला सांगून उपयोग नाही की आता डोळ्यातून लहू व्हायची वेळ आलेली आहे. आता जरा शेजाऱ्यांचं तिकडे मागे बसलेल्या लोकांचा जरा बाईट घ्यायचा तुम्ही जरा. ते माणूस बसले शांतिमान जरा. आणि अशा ठिकाणी कंटेंट नाही आता. 5:15 वाजता सूर्य उगवणार आहे. या भीतीने सूर्य दादा झोपणार आहे. ड्रायव्हरचं काय झालंय? आणि तब्बल 3.5 तासाचा ब्लॉक केलाय. हा ब्लॉक मध्ये येत नाही, याला पिक्चरच म्हणावं. भावांना अध्यक्षांची कॉमेडीच अशी होती आपली की आपला कॅमेरा बंदच करता आला नाही. लाईट पण अध्यक्षांनी 5दा बंद केली पण शुभम जरा घरात कनेक्शन नसलं, मीटर मध्ये कनेक्शन नसल्यामुळे लाईटचं बटन काय त्याच्याकडून बंद करायचं झालं नाही. कंटिन्यू चालूच होत आहे. अध्यक्ष बंद करतायत, शुभमच चालू करतायत, अध्यक्ष बंद करतायत, शुभम चालू करतायत. आणि सूर्य दादांनी तब्बल ताणून दिलेले आहे. एवढ्याच दंग्यात त्यांना झोप लागतेच कशी काय तेच मला काही कळलं झालं. आणि शुभमनं देखील या गाडीतला आपण उजेड बघताय 15 मिनिटचा बल असल्यागत उजेड पडतोय यात की जसं आम्ही आता आंघोळ करूनच इथं ब्लॉक करायला एवढं गोरं झालं या लाईट म्हणून. त्यामुळं लाईट बंद करण्याची तातडीची गरज आहे. अतिशय तातडीची आणि गरजेची गोष्ट बनलेली आहे. सेटाबिलचं चांगलं क्लिंजर सोबत आहे माझ्या. पण अजून चांगले चांगले फोटोज घ्यायचा आहे. नाहीतर सत्यजित दिसणार शाहीद कपूर आणि आम्ही दिसणार कुबड्या कवीस. तुम्ही सगळेजण झोपलाय, माझ्या अर्धा पाऊण तास लागलाय. तुम्ही आता ब्लॉगर आणि सत्यजितनं गोरोस तर झोप घेतलेली आहे. अगदी दूध दूध पडलेल्या बोक्यागत सत्यजितराव मगाशी झोपलेले आणि आता त्यांना कुठनं बळस आलंय आम्हाला जागा ठेवायची काय. त्यामुळं लाईट लाईट जर चालू केली तर शुभमच्या पोटात 40 तिखट नक्की करायची भूमिका आम्ही घेतलेली आहे. अशा तऱ्हेने आपण भावानं आलेला आहे संभाजीनगर मध्ये. सत्यजित भाईच्या कृपेने ड्रायव्हिंग स्किल मुळे आलेला आहे आपण एवढ्याला. उजाडत आहे तरी सुद्धा सत्यजित भाई अजून आपली स्टेअरिंग पकडूनच आहेत.
सकाळचे बघू शकता इथे किती वाजलेले आहेत 5:30. अजून आपण आहे रोडवरतीच. अध्यक्ष आपले लोक गेलेले आहेत. आपण आता चाललेलो आहे अजून 400 किलोमीटर लांब आहे आपला पल्ला. गाडा मालकही झोपलेले आहेत आणि आपण सत्यजित भाई यांना गाडी दिलेली होती 4 वाजता. 4 वाजल्यापासून फक्त किती किलोमीटर 80 किलोमीटर गाडी आलेली आहे भावात. वाजले आता 6. 2 तासात फक्त 80 किलोमीटर आणलेला आहे सत्यजित भाई यांनी. पूर्ण हायवेचा रोड असतो. अजून इथं बघू शकताय तुम्ही आपल्याला 416 किलोमीटर जायचं आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 6. रात्रभर आम्ही जागीच आहे भावाला. जरा कार्यकर्ते हो जरा बघा तुम्ही शेवट घाटातला खाली काय थांबून पण भावांनो बघा डोंगर काय दर्या आलाय का इकडे. कार्यकर्ते उठतेत का नाही. अरे काय आहे हे. करते हो आपण थांबलेलो आहे. आपले वाघ उठलेले आहेत आता. शुभम वाघ अध्यक्षांच्या पायाला मुंगे आलेले आहेत. अरे आपले सूरज भाऊ बी उठलेले आहेत आज. पाय बघून घ्या पायाला मुंगे आलेले आहेत अध्यक्षांच्या. वाघ उठलेले आहेत आपले. डेंजर विषय चालू आहे आता. थांबलेला आहे तर आपण जरा फ्रेश होण्यासाठी. बघा कसं होतं आहे चहा पिण्यासाठी. येवलीचा चहा पित आहे आपण. सचिन सोबत आहेत आपल्या. नाश्त्याला आज पोर केलेत आपले. काय ऑर्डर केले बघूया. मस्त आहे चहा सकाळचा 12 वाजता. जागाही नाही आपल्या. नाही मोबाईल मध्ये जागा नाही. काय करायचं मोबाईल 64 GB चा मी मोबाईल घेतलाय. त्यामुळे माझा जुना बॅकअप 123 GB होता. बर बॅकअप लॅपटॉप मध्ये ठेवल्यामुळे आता जागा अजिबात शिल्लक नाही. आता जागा फक्त आमच्या हृदयात आहे. कोण जशी कार्यकर्ते हो आपल्याला शूटिंग करायला मोबाईल देणं झाले तर शूटिंग करायला कसं करायचं सांगा. 17 Pro आता लगेच इथल्या इथे घेतो इंदोर मध्ये. काही योग्य नाही बघा. कसं करायचं सांगा भावाला. 6 लाखाचा कॅमेरा असताना सुद्धा दसरा मेळाव्याला पुजायला उपयोग नाही त्याचा. काही उपयोग झाला नाही त्याचा. केवळ सत्यनारायण पूजे करता त्याचा वापर आम्हाला झाला. आमचं 2 फोटो आली ते म्हणा त्यात. ऐकलं का भावा तो आपण कॅमेरा वगैरे काय आणतो ओके मध्ये. चला नाश्ता करून झालेला आहे. आता निघू आपण. अजून 170 किलोमीटर जायला आहे आपल्याला फक्त. बघा हायवे किती किलोमीटर आहे अजून 150 किलोमीटर राहिलेला आहे. तिथून 53-55 साधारणतः 100 किलोमीटरचा आमचा प्रवास अजून बाकी आहे. अध्यक्षांनी गाडी घेतली आली. पोटाला पाणी सुद्धा हातात येत नाही. 1.5 तासात 222 किलोमीटर गाडीची रेल 850-700 रुपयाला संपले. ये फंस गया सीएम. गाडी रेंज आहे. अरे पुढ्या तेल संपत चालतंय. खाली टाकी 222 किलोमीटर आल्यावर संपून रे तेल पेट्रोल. त्या हॉटेलला आपण नाश्ता केलेला आहे. अजिबात येऊ नका. 900 रुपये बिल झालेलं आहे आमचं 5 जणांचं 2 डोक्याचं. येऊ नका इकडे. भागार क्वालिटी आहे. बघा आम्ही ते खाल्ली चपाती संग बटाट्याची भाजी दिली म्हणून ते पराठा कसला असते देऊ. अध्यक्ष पराठ्याबद्दल काय सांगाल. पराठ्याबद्दल एवढंच सांगेन की पराठा करण्याला 2 रट्टे दिलं पाहिजे. शुभम भाई तुम्ही काय सांगाल पराठ्याबद्दल. त्यांचं काही म्हणणं नाही. कारण
त्यांनी 9 पीस पराठ्याच खाल्लेला आहे त्यामुळे आणि आपल्या सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहे सध्या. आधीच याबद्दल तुमचं काय मत? चांगल्या गोष्टी नेहमी अनुकरणीय असतात, त्यात समाधान आहे. काल दाढी करून शुभम भाई आज आमच्या फोटोसाठी सज्ज आहेत. त्यांनी मला पण सल्ला दिला, आधी जरा दाढी करा, पण वेळेअभावी राहून गेले. सत्यजितनं 7:45ची वेळ दिल्यामुळे मला वेळेचा भ्रष्टाचार करता यायला नाही. तर भ्रष्टाचार हा शब्द सुद्धा त्यांनी जाळून टाकला सत्यजित. कावड यात्रा आहे ही बाबा मोंडे आपल्याकडे जशी वारकरी पंढरपूरची दिंडी आहे तशी ती कावड यात्रा म्हणून मध्य प्रदेशला घेतलं जाते महाकाला दर्शनासाठी. आणि पायी चालत कावड यात्रा खांद्यावरती ओझ घेऊन खांद्यावरती जलपान घेऊन जलपान आहे. भारी आहे भगवान आहे. भावानं बघा हाल चालू आहे आपल्या ड्रायव्हरचं. काय अवघड झाले पावसात, काय कळना. मोबाईल घालता का करताय रे चुम्माच्या टेवर आहे इधर मोबाईल. पानी देखने गए तो बारिश हो रही और हम इधर घूमने जा रहे बारिश में. झोपून गाडी चालवत आहे, झोपून पाय मागे म्हणा जरा. त्याला ही करा की लाईक I-20 सोबत काय केलेला आहे, त्याला ब्रेक लागतो का बघा नाही, जाऊन पॉपल ते टोल टाचन ब्रेक दाबत आहे टाचन. केली नाही ती पण अध्यक्ष आपल्याला कुठला पिक्चर चेन्नई एक्सप्रेसची स्टोरी सांगताना सध्या सत्यजितची भूमिका अध्यक्षाने घेतलेली आहे. अध्यक्ष लागले मील्स खायला. जो 7वा पुढा आहे सकाळपासूनचा आणि अजून 10 मागा आहे. 10 किलो मागे ठेवलेला आहे. इकडे धरण आता दरवाजा उघडा आहे. आपल्या अध्यक्षांना आदेश आलेला आहे तिकडून. ते थोड्या वेळात जाणार आहे आपण तिकडे. शेवट काय आहे नेमकं काय आहे? रूम बघत आहे आपण इथं. कुठलं लॉजिंग आहे? राधाकृष्ण लॉजिंग कशी आलेलं आहे आपण. अध्यक्ष चाललेले आहेत. अध्यक्षांच्या पायाला चोट लागलेली आहे. आपण बघू शकता इथे आलेलं आहे राधाकृष्ण गार्डन अँड रेस्टॉरंटला तुम्ही बघायला. जाऊन बघूया. आपण आलो इथे. गार्डन आहे मस्त पैकी, बघू शकता तुम्ही माग माझ्या. छान आहे हॉटेल. ओव्हरऑल पार्किंग पण छान आहे. आपण आलेलं आहे लिफ्टमध्ये. बटन दाबाच सांगितले. 1 नंबरचं बटन दाबलेलं आहे. 1 नंबर काम केलेलं आहे. दाढीवर हात फिरवलेला आहे दाढीवाल्यांच्या बिनीमीने. अध्यक्षांनी 1 नंबर काम केलेलं आहे. बटन दाबून आलं नाही कुठं दिसते आलं. ग्राउंड चाललेलं आहे आपण वरती. आलेला आहे. दरवाजा उघडा. मैत्रिणींना बघू शकता. वाव वॉशरूम वगैरे आहे. रूम बघू शकता. 5 स्टार रूम आहे काही.
काच पण आहे मोठी लाट बघू शकता तुम्ही.